हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्ही जसं की सांगितलं होतं, की आपल्याला 17 तारखेपासून पाऊस पाहायला मिळेल आणि गारपीटसुद्धा पाहायला मिळेल. तर हो. आपल्याला तसंच काल व परवा दिवशी म्हणजे 17, 18 आणि 19 तारखेला आपल्याला चांगल्याच भागातनी गारपीट व त्याचबरोबर पाऊससुद्धा पाहायला मिळालेला आहे सर. आणखीन 2 दिवस आहेत आणखीन. आणखीन 2 दिवस राहणार. 20, 21 हो. आणि 22, 23ला मग पुन्हा तिकडं राहील. हो का? बरं सर, सांगलीकडे. हां. आज आहे 20 एप्रिल. तर 20 एप्रिलला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस व गारपीट राहण्याची शक्यता आहे? आज विदर्भ, मराठवाडा. विदर्भ, मराठवाडा. हो. हो. याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येणार सर? परभणी जिल्हा आहे, जालना जिल्हा, संभाजीनगर, हो. धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ, हो. वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. हां. म्हणजे विदर्भातले 11 जिल्हे हो. आणि मराठवाड्यातले 7. बरोबर. आणि त्याच्यानंतर इकडं जळगाव, धुळे तिकडं देखील काही भागात पाऊस राहील. बरोबर आहे सर. अहिल्यानगरकडे देखील खूप राहील. पुण्याकडे हो. पण राहील. हो. कोल्हापूरकडे राहील. हो. अ, बरोबर. धाराशिवकडे राहील. पुन्हा तिकडं याच्यात कोल्हापूर, सातारा त्या परिसरातही राहील. हां, हां. पुणे 2 परिसरात राहील. बरोबर. कडाष्टी, बीड त्या परिसरात पण खूप राहील. हो. आजचा जरा जास्त राहील आज. अ, आज आणि स उद्या जास्त आहे. समजा आज आणि उद्या जास्त जिल्हे कव्हर करण्याची शक्यता आहे. हो. हो. मात्र सर उद्या मग याच जिल्ह्यामध्ये राहणार का? 21 हो, तारखेला? उद्या ह्याच आहे. हो, 21. हो का? आणि 20 आणि तर 21 हां. 20 आणि 21 ह्या जिल्ह्यातच राहणार. हो का? आणि त्याच्या समोर सर मग? पुन्हा 22-23ला परत पुन्हा काय होईल थोडं तिकडल्या भागात राहील आपलं दक्षिण महाराष्ट्राकडे. हो का? हो. मात्र त्या भागात मी राहण्याची शक्यता आहे मग 22 तारखेपासून समोर. हो. हो. मात्र मग आपल्या पण विदर्भातला याच्यामध्ये विजा तर मी म्हटलं होतं गारपीट भयानक होईल. हो, भयानक गारपीट झालेली आहे. बऱ्याचशा भागातनी आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आलेले आहे. हो. हो. आणि विजा झाडावर पडतील आजही सांगितलं नव्हतं का हो, हो, हो. बरोबर. नारळाच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर, चिंचेच्या झाडावर विजा पडतील म्हणून. हो, हो. बरोबर आहे सर. आणि शेतकऱ्याला आता जर हे मेसेज जर शेतकरी ऐकत असते आपले हो, विदर्भ मराठवाड्यातले हो. 11 आणि 18 जिल्ह्यातले, तर बरोबर. त्या विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की पाऊस सुरू असताना हं. गाडीवर जात असताना झाडाखाली थांबू नका. बरोबर. वाटल्यास कपडे भिजू द्या, घरी जा. हो, पण झाडाखाली उभं राहू नका कारण की झाडा विजा पडतातच 100%. बरोबर. नारळाच्या झाडावर वीज पडते, लिंबाच्या झाडावर पडते, हो, चिंचाच्या झाडावर पडते हो. आणि जिथे लोखंडी विद्युत पोल असेल त्याच्या बाजूला उभं राहू नका. त्याच्यावर देखील वीज पडते. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी त्याच्या खाली थांबू नका. बरोबर आहे कारण सर. की ह्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे. हो. आणि सर तुम्ही आपल्याला यापूर्वी एप्रिल महिन्याचा अंदाज दिला होता सविस्तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं, की 16 तारखेपासूनच वातावरणामध्ये बदल होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला बदलसुद्धा पाहायला मिळालेला आहे. आता पुढच्या मे मध्ये सुद्धा असंच एक चक्रीवादळ येईल. हो, मे महिन्यामध्ये. हो. हो. आता सर तुम्ही जसं की शेवटच्या आठवड्यामध्ये अजून पुन्हा एकदा पाऊस सांगितलेला आहे, तर मग ते वातावरण कसं राहणार म्हणजे बनणार का ते 26 वातावरण? 26 कोणत्या? याच महिन्यातनी शेवटचा आठवडा. हो, 27-28ला थोडं प्रमाणात होते, जास्त नाही, एवढं नाही. हो का? मग मे महिन्यातनी सुरुवात पावसाळ्यात राहणार का मे महिन्याची? नाही. ते 5 मे पर्यंत काय होणार आहे, कडक ऊन राहणार आहे समजा. हो एक का? चक्रीवादळ होण्याची शक्यता आहेच. हो, हो, हो. ऊन खूप तापायले त्याच्यामुळं. बरोबर आहे. ऊन खूप तपायली. बरोबर आहे सर. हं. मात्र सर जे मे महिना आहे, तर मग मे महिन्याची काय कंडिशन राहणार थोडक्यात सांगा शेतकऱ्यांना? मे महिन्यात देखील एक चक्रीवादळ येणार आहे. हां. शेतीची कामं आटपून घ्या. हो, काल अक्षय तृतीया होती. हो. अक्षय तृतीयाच्या दिवशीपासून कंप्लीट 40 दिवसाला पाऊस येतोय. बरोबर. म्हणून हे आपला शेतकऱ्याचा अंदाज आहे. हो, म्हणजे अक्षय तृतीया झाली की कंप्लीट 40 दिवस पाऊस राहिला म्हणून असं गृहीत धरलं जातंय. बरोबर. म्हणून मात्र सर शेतकऱ्यांनी मग आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावी. हो, यंदा मग बरसात लवकर राहणार का? यावर्षी पाऊस माझा अंदाज तरी लवकर येण्याचा चान्स आहे. हो का? हं. मात्र मग शेतकऱ्यांनी जे शेतीची कामे आहेत ते लवकर आटपायला पाहिजे म्हणजे नांगरणी, वखरणी हे लवकरात लवकर करायला पाहिजे हां. समजा. रोटायटर, पाळी हे घालून ठेवायचं. हो. आम्ही तर बघा ना फेब्रुवारीमध्ये पाडव्यालाच आवरून ठेवलेले आहेत आम्ही. हो, हो. बरोबर आहे. आज जरी पावसाळा सुरू झाला तर मग आज पेरायची तयारी, बी रेडी करून ठेवलंय. हो, हो. बरोबर आहे. बघितला मी व्हिडिओ बघितला तुम्ही टाकला होता हो. मग हो. नाही यंदा 30 एकर आहे शेती जवळपास. हो का? हं.
मात्र सर मग यंदा काय काय पीक घेणार तुम्ही त्याच्यामधून? मी लवकर येणाऱ्या जाती घेणार आहे. सोयाबीनच्या, हां, हां. कापसाच्या. हां, हां. जे लवकर येते त्याचंच काहीतरी खरं राहतंय. हो. आणि उशिरा सर येणाऱ्याचं काही खरं नसतंय. हो, वैयक्तिक मला माहिती देसान का सर? आता शेतकऱ्यांचं कसं, शेतकऱ्यांनी जर आपल्याला भरमसाठ जर कमेंट केला, सरांपासून जर माहिती घ्या, तर आपण शेतकऱ्यांना देऊ. तसं तर आपण शेतकऱ्यांना ती माहिती देणार नाही. पण मला वैयक्तिक तुम्ही ती माहिती देणार का? म्हणजे कोणती चालतंय पिके घ्यायला देतो. पाहिजे? सांगतो ना, कापसाचं घ्या हो, आणि सोयाबीन पण घ्या, तूर हो. पण घ्या. बरोबर. हो. हो, तुरीमध्ये 2 जाती घ्या. पांढरी तूर एक घ्या, लाल तूर एक घ्या. बरोबर. जास्त पाऊस काळ झाला तर लाल तुरीला उतार येते हो, हो, हो. बरोबर आहे. आणि कमी पाऊस पडला तर पांढऱ्या तुरीला उतार येते. म्हणून दोन्ही जाती करायच्या. बरोबर आहे. बरोबर आहे सर. मात्र सर एकदा आज कोणकोणत्या भागात पाऊस राहणार आणि उद्या कोणकोणत्या भागात पाऊस राहणार एकदा परत सांगा सर शेतकऱ्यांना. आज पुणे जिल्ह्यात देखील पाऊस आहे. हो, सांगली आपला सातारा जिल्ह्यात आहे, कोल्हापूरला देखील आहे, इकडे धाराशिवला आहे, बीड जिल्ह्यात देखील आहे, कडास तिकडं आहे, पाथर्डी, नगर, शेवगाव, पुन्हा राहुरी, शिर्डी भागात, हो, वैजापूर, गंगापूर, इकडे कन्नड, संभाजीनगर, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर सिंदखेड राजा, हो, भोकरदन, जाफराबाद, हो. त्या परिसरात देखील आहे. त्याच्यानंतर जळगाव जामोद काल देखील घाटाच्या खाली पाऊस पडला पण आज देखील पुन्हा आहेच आणखी. बरोबर. पुन्हा इकडं अकोला जिल्ह्यात देखील आहे अमरावती जिल्ह्यात देखील पडणार आहे. हो, नागपूरकडे आता सध्या चालूच आहे समजा पाऊस. हो, हो. आता चालू बरोबर. आहे नागपूरकडे. आता हो, शेतकऱ्याचे फोन आले होते. हो, इकडं वर्धा जिल्ह्यात देखील आहे. हो. यवतमाळ जिल्ह्यात देखील आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील आहे. हिंगोलीमध्ये हळदीचं जास्त प्रमाण आहे. त्या शेतकऱ्यांनी काय करा आज आणि उद्या जरा हळद जरा जास्त माती गिती टाकून झाकून ठेवा. कारण की इतकं वारं सुटणार आहे की खूपच. हो, हो. बरोबर आहे सर. या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून जरा हो, माती ह्या त्या पन्नीवर झाकून ठेवा. हो, हो, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे. वसमत त्या पांगरा परिसरात खूप हळदी येतात शेतकऱ्याच्या. हो. तर त्या हळदीच्या शेतकऱ्यांनी ह्या 2 दिवस मात्र काळजी घ्यायची. बरोबर. हो. मात्र त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात देखील आहे. हो, हो. आणि आज विशेष म्हणजे लग्नाची तारीख आहे बरं का. आज आणि उद्या परवा 21 तारीख. बरोबर. ज्यांचं दुपारचं असेल तर दुपारच्या लग्नाला काही एवढं काही हे येणार नाही. हो, पण हो. रात्रीच्या लग्नाच्या टाईमला काय करा वेळेवर लग्न लावा. बरोबर. वेळेवर नाही लावलं तर बिलकुल तुमचं वारा किंवा पाऊस येणार तुमच्या लग्नाला. बरोबर आहे सर. म्हणून वेळेवर लग्न लावा. हो. मात्र सर तुम्ही जसं की या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं वाऱ्याचा वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच सर प्रचंड वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळत सुद्धा आहे. हो. आणखी परभणी जिल्ह्यात देखील आज पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यात देखील आहे. जालना जिल्ह्यात देखील आहे. हो, हो, हो. संभाजीनगर पण आहे. हां, हां, हां. अहिल्यानगर पण आज आहे बऱ्याच ठिकाणी. खूप भागात आहे आज. काल देखील खूप झाला. आज देखील बरोबर. आहे. हो, आणि काल तुम्ही बघितली का तिकडच्या भागात कशी गारपीट झाली काही काही ठिकाणी. हो. निपाणी बरोबर आहे सर. तिकडं हो, कर्नाटक साईडनं. हो. जसं की सर खूप तुम्ही सांगत आहात तर आपल्याकडे व्हिडिओ आलेले आहे गारपिटीचे सुद्धा आणि आपल्याला अशी चांगली गारपीट पाहायला मिळालेली आहे. हो. हो. आणि सर आपण जे शेतकऱ्यांना मागील रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं होतं, की मी तुम्हाला जून महिन्याचा सविस्तर अंदाज सरांपासून घेऊन देणार आहोत. तर आपण पुढील रेकॉर्डिंगमध्ये नक्कीच घेऊया सर. पण यावर्षी पाऊस चांगला पडणार आहे. हो, त्याचं एक कारण सांगतो, हो, की जे काही जण म्हणतात नाही गवतच उगवणार नाही. हो, हे चूक आहे. तुम्हाला सांगतो त्याला नैसर्गिक कारण सांगतो. हो. ज्या वर्षी गुढी उभारल्याच्या नंतर हां. नुसतं आभाळ जर तुमच्या गावाहून गेलं तर त्या वर्षी चांगला पाऊस पडतो. बरोबर आहे सर. आणि यावर्षी गुढी उभारताना तर पाऊस सुरू होता. हो, म्हणजे ते यावर्षी तर आहे. पाऊस चांगला आहे. हो, हे तर बरोबर आहे. बरोबर आहे लक्षात आलं. हो, हो, बरोबर आहे. म्हणजे हां. शेतकऱ्यांना चिंता करायचं काम नाही. काही नाही. हां, सुरुवात यावर्षी हो, पाऊस फक्त परतीचा पाऊस जरा जास्त पडणार आहे. हो, सुरुवातीला पिकाला लागेल तसंच पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. बरोबर. पण म्हणजे सर परतीचा पाऊस मात्र खूप पडणार. हो, म्हणजे सुरुवात बी चांगली राहणार आणि परतीचा पाऊस सुद्धा चांगला राहणार. फक्त जे हां. काही मंदातले महिने आहे, फक्त त्याच्यामध्येच आपल्याला खंड पाहायला मिळेल. हां, थोडंफार भेटेल समजा 10-15 दिवसाचा खंड म्हणजे काही लई नसतंय. हां, हां. 15-1 दिवसाचं असतंय. हो, बरोबर आहे. हं. हो. जसं 23ला पडला होता का तसा पडेल. हो, हो, बरोबर आहे. समजा ते 2023ला जसा पाऊस झाला होता, तसाच 2026ला सुद्धा राहणार. हो. हो. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.